हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे बोलना मुखात खंड राव. सद्गुरुनाथ महाराज. आपण जे आतापर्यंत चिंतन करत आलो आहोत ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. आता या अंगाने कोणाला काही प्रश्न उरलेला आहे का? आपण आतापर्यंत चिंतन केलं प्रॅक्टिकल, जास्त खोल असं गुह्यगत खूप आहे, पण ते जेवढं आपल्याला लक्षात घेता येईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न आहे. या अंगाने कोणाला काही प्रश्न आहे का? अजून काही बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने तुम्हाला प्रश्न नसेल तर मला प्रश्न आहे म्हणून तुम्ही उत्तर द्यायचे. बोला, तुम्हाला काही प्रश्न आहे का? कारण आपण जितकं चिंतन करू तितकं आपल्याला प्रश्न पडतात. कारण प्रश्न पडताना आपल्याला जो अनुभव घ्यायचा आहे त्या अनुभवाच्या अंगाने हे प्रश्न पडणं खूप चांगलं आहे. खरं म्हणजे प्रश्न स्वतःलाच विचारता आले पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला मिळालं पाहिजे. दोन्ही बाजूने ते पाहता आलं पाहिजे, म्हणजे विषय अगदी पक्का होतो. आता मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या मला. बहिर्मन आणि अंतर्मन असं जे आपण म्हणत असतो, तर बहिर्मन अंतर्मन एकमेकाला चिकटलेले आहेत, जोडलेले आहेत एका बाजूने. तर दुसऱ्या बाजूने काय जोडलेलं आहे? बहिर्मन अंतर्मनाला जोडलेलं आहे. हां, अंतर्मन ईश्वरी शक्ती आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने शरीराला, बहिर्मन आणि शरीराला जोडले. तर तू बहिर्मन शरीराला जोडलेलं आहे आणि विश्वाला पण बहिर्मनात. हां, म्हणजे बहिर्मन एका बाजूने शरीराला जोडलं गेलं आहे. ते शरीराच्या द्वारे आपण जगाशी संबंध जोडला आहे. म्हणजे आपण शरीराच्या द्वारे हे मन बहिर्मन जे आहे सगळं ज्ञान ग्रहण करतं जगाचं, ते शरीराच्या द्वारे. म्हणजे शरीराद्वारे म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे शरीराला जोडल्याचा अर्थ काय की ते ज्ञानेंद्रिय, डोळ्यातून हे बहिर्मन पाहतं, कानातून ऐकतं, नाकातून गंध जाणतं, जिभेतून स्वाद चाकते आणि त्वचेच्याद्वारे स्पर्श जाणते. हे 5 अंगाने बहिर्मन जगाशी संबंधित आहे आणि जगासंबंधीचं ज्ञान गोळा करतं. आता हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं काम चालूच असतं. आपण दिवसभर काय करत असतो? हेच करतो, ज्ञान गोळा करतो. आता हे जे ज्ञान गोळा करतो, जे जे आपण ग्रहण करत असताना काही गोष्टी आपल्याला आवडतात आणि काही गोष्टी आवडत नाहीत असं होतं. म्हणजे गोष्टी आवडतात त्यामुळे काय होतं आणि ज्या गोष्टी आवडत नाही त्यामुळे काय होतं? प्रश्न विचारतात. जगाशी संबंधित आहे, जगासोबत ज्ञान गोळा करतं, बरोबर. मग काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत. हे कशामुळे? पहिला ते आवडत का नाही आणि आवडतात का? आवडत का नाही? कारण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आवडल्या पाहिजे. वाईट गोष्टी आपल्याला आवडत नाही. कारण काय, दारू पिणारा माणूस एखाद्याला बासुंदी आवडते आणि एखाद्याला बासुंदी आवडत नाही. तर चांगलं आणि वाईट द्यायला कुठे? तिथे संस्कार येतात. कारण हे संस्कार कुठे असतात? अंतर्मनात. म्हणजे कसे एकमेकाला जोडल्यातून कसं होतं? पाहतं, पाहिल्यानंतर आपल्या अंतर्मनामध्ये जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये स्पंदन निर्माण होतं. जे तुम्ही पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये जर त्या वस्तूची आवड असेल पूर्वीपासून, तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, भूक लागेल, सगळं येतं ना. पण आवडत नसेल तर, कारण संस्कार काय. आता एखाद्याला कारल्याची भाजी आवडते, एखाद्याला आवडत नाही. आता कारल्याची भाजी चांगली की वाईट? चांगली पण नाही आणि वाईट पण नाही. लक्षात घ्या, कोणती वस्तू चांगली की वाईट कोण आपण ठरवतो.
आपण ठरवतो आणि आपल्या ठरवण्यातून आपण ही गोष्ट चांगली ना वाईट म्हणजे सर्वसाधारण गोष्टी. आता बघा दारूकडे चांगलं आहे की वाईट? गटारी पार्ट्या देणाऱ्या ना चांगली, गटारीच्या दिवशी आणखीन गटार घेता येतात. आता गटारी याचा अर्थ काय माहितीये का खरा? आपण त्याला गटारी नाव दिलं, खरा अर्थ वेगळा आहे. गतहारी म्हणजे गटारी वेगळ्या, त्या गतहारीला आपण गटारी करून ठेवतो. कुठे आपण हे केलं तर हे जे ज्ञान आपण गोळा करतो त्या ज्ञानातून आवड नावड ही आपल्या अंतर्मनात आहे. एखादा माणूस आवडतो आपल्याला आणि एखादा माणूस आवडत नाही. आपणच ठरवलेलं असतं की आपल्या अंतर्मनामध्ये जे काही फ्रेम तयार झालेले असतात त्या फ्रेम मधून आपण पाहतो नेहमी. म्हणून कोणाशी तरी आपले लगेच चांगले संबंध जोडतो आणि कोणाशी आपण चांगले संबंध जोडत नाही. हे सगळं आपल्या अंतर्मनात असलेल्या संस्कारातून होतं. आणि त्यामुळे तुम्हाला जर अंतर्मन शुद्ध करायचं असेल तर हे सगळे संस्कार बाजूला गेले पाहिजे. समोर दिसतं ते बघितलं तर तो माणूस म्हणा, कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, ते कोण आहेत? ते चैतन्य स्वरूप आहे. हे जर तुम्हाला कळतं आवड पण नाही राहत, नावड पण नाही राहत, कळलं? पण चैतन्य स्वरूप आपल्याला आठवत नाही. आपल्याला काय आठवतं? हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, हे जे पाहतो आपण. आणि त्याच्यातूनच आपल्याला एखादा माणूस आवडतो, एखादा माणसावर आपल्याला बोलायला बिलायला आवडतं आणि एखाद्या माणसाला बोलू नये असं वाटतं ना. हे आपण ठरवतो, समोरचा माणूस नाही ठरवत. त्यामुळे आपल्याला शुद्धीकरण जर करायचं असेल तर आपल्याला सगळेच आपले वाटले पाहिजे. आपले का वाटले पाहिजेत? कारण सगळं चैतन्य स्वरूपच आहेत. म्हणजे जर एकदाच्या पिठाच्या गोळ्यातून पुरी गेली, चपाती गेली, आणखी निरनिराळे प्रकार केले, सगळी शेवटी काय आहेत? पीठ, पिठाचा गोळा आहे ना. तसे चैतन्य स्वरूपाच्या गोळ्यामधूनच सगळे निर्माण झालेत. त्यामुळे सगळीकडे काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. ह्याला म्हणतात समत्वाने पाह. सगळीकडे सारखेपणाने जर पाहता यायचं असेल तर आपल्याला हा चैतन्य स्वरूपाचा भाव धरता आला. अंतर्मनामध्ये हा चैतन्य स्वरूपाचा भाव जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत आपण पूर्वसंस्काराप्रमाणे वागतच बसतो. आता हे कळलं ते लगेच चैतन्य स्वरूपाचा भाव धरता येतो का? नाही. कारण काय? नाही. त्याला कारण अंतर्मनामध्ये अंतर्मन आपली जुनी वाट सोडत नाही. किती जरी झालं तरी अंतर्मन जुनी वाट सोडत नाही. म्हणजे एक एक गोष्टी आपण म्हणजे आपल्याकडे जे अंतर्मन आहे तर आपल्यालाच अंतर्मनाची ओळख नाही. जे जुन्या सवयी आहेत आपल्या, चांगल्या का वाईट काही असेल. आता काही संत बघा, संतत्वाला पावले त्याबद्दल काय, पण शिव्या देतात. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत सांगितलं जातं की एक शिवी असे एक्सपर्ट होते शिव्या देण्यात की पहिली शिवी दिल्यानंतर दुसरी शिवी परत ती शिवी रिपीट नाही होणार, दुसरी शिवी येईल, तिसरी शिवी येईल. अरे म्हटलं संत की काय करताय? पण ते संत आहे, 100% संत आहे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण ही सवय अंतर्मन लहानपणी त्यांना त्या काळामध्ये असेल. आपल्या मालवणी भाषेत लोकांना शिवी दिल्याशिवाय मजा वाटत नाही ना, जोर येत नाही ना शिवी दिल्याशिवाय. म्हणजे जरा हे मजा वाटते जरा बोलायला. मालवणी असं मी ऐकलं. आता सगळ्यांना मालवणी किती लोकांना येत असेल त्यांच्याबद्दल म्हणतो. तर ही जी सवय अंतर्मनात आहे आणि ही सवय जी आहे ती सुटत नाही लगेच, ती सोडावी लागते. स्वामी विवेकानंद संत त्यांच्या ज्ञानाबद्दल काही प्रश्न नाही, पण सिगरेट प्यायची. आपण म्हणाले सिगरेट का पितात? सवय, अंतर्मन. लक्षात घ्या, शुद्धीकरण झालं तरी ज्या सवयी आपल्याला घालवायच्या असतात त्या आपण घालवायच्या असतात. म्हणजे बहिर्मनाने अंतर्मनाला सतत हॅमरिंग करून वाईट असलेल्या सवयी बाजूला करायच्या असतात. तिथे जर लक्ष नाही दिलं तर त्या सवयी अगदी बरेपर्यंत टिकतात. हो, काही संत चिरी मोडतात. आता साईबाबांचे चिरी मोडायचे. जर साई भक्तांना वाटतं चला साईबाबा चिरी आपण मोडूया, होऊ शकतं. कळलं ना? मी बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे चिली मोडल्यामुळे. आता चिली मोडण्यात काही परमार्थ नाहीये, सिगरेट पिण्यात परमार्थ नाही. आता विवेकानंद किती ज्ञानी,
त्यांच्याबद्दल काय प्रश्नच नाही ना. पण त्यांची एक शिष्य आली होती शिकागोवरून, तिने बघितलं ही सिगरेट पितात, ती सोडून निघून गेली. त्यांच्या पुस्तकात लिहिलं ते सांगतात. कारण अंतर्मन हे असं आहे, म्हणजे आपल्याला कुठे कुठे सावध राहायचं आहे. आपल्या ठिकाणी असलेल्या अनिष्ट जे संस्कार आहेत ते आपणच घालवायचे असतात, दुसरं कोण घालू शकत नाही. आपण म्हणजे बहिर्मनाच्या द्वारे ज्या गोष्टी चांगल्या नाही ते चांगल्या नाहीतच, आणि वाईट आता संतांनी शिव्या दिल्या म्हणून चांगल्या असं काय नाही. साईबाबांच्या तोंडी पण शिव्या यायच्या. साई भक्त जे आहेत त्यांनी विचार बघा, त्यांनी साई चरित्रात वाचा, साई चरित्रात वेगवेगळे त्यांच्या तोंडामध्ये शिवी होते. मग त्या काळामध्ये ते संस्कार होते. म्हणजे वाईट आणि चांगलं का म्हणतो मी इथे, आपण कधी शिव्या जर ऐकलेल्या नसतील, असं कोणते समोर शिवी देणं ऐकलं आपल्या कानाला कसं तरी वाटतं. पण संत झाले तरी त्यांना ते अंतर्मन शुद्धीकरण झालं पाहिजे ते कळत नव्हतं. आता निसर्ग दत्त महाराज, त्यांना बिडी महाराज म्हणायचे. बिडी प्यायचे ना, सिगरेट प्यायचे, बिडी प्यायचे, पण कंटिन्यू प्यायचे ते. कंटिन्यू म्हणजे चेन स्मोकर म्हणतो ना आपण, एक संपली की दुसरी प्यायची. पण आत्मज्ञानी तो म्हणजे आय एम दॅट म्हणजे इंग्लिश पुस्तक आहे त्याचं, परत आपल्याकडे पुस्तकाचं तो मी असं काय त्याचं मराठी ट्रान्सलेट झालं तर म्हणजे तो मी आहे. तर त्यांना विचारून बाहेरचे लोक यायचे, राहायचे कुठे, आपल्या आंगरेवाडीच्या बाजूला, म्हणजे महाराजांच्या जरा पुढच्या गिरगावात राहायचे. आपल्याकडे अशी घरं आहेत नाही ते वर खाली बांधलेली, त्यांच्याकडे जास्त छोटंसं घर होतं, वरती जाऊन बसायचे आणि लोक यायचे. बाजूला मुद्री वगैरे होते, त्या काळाच्या गोष्टी सांगतो. पण इंग्लंड, जर्मनी तिथून ही लोक यायची. आपल्या मराठी लोकांना माहीत नव्हतं जास्त, आणि ते प्रश्न विचारायचे आत्मज्ञानावर. ते मराठीत बोलायचे. मधला भाषा होता तो इंग्लिशमध्ये त्यांना सांगायचा, ते त्यांना कळायचं. आता बघा किती कठीण भाषा. जर तुम्ही ते पुस्तक जर वाचलं तर डोक्याला झिंजी नाही येतील, कारण पै महाराजांसारखी इतकी सोपी भाषा कोणी परमार्थात वापरलेली नाही. हे लक्षात ठेवा. आपलं सद्भाग्य हे सांगतोय की ह्या परमार्थ हा इतका सोपा नाहीये, पण महाराजांनी इतकं सोपं करून 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 सांगितलं आपल्याला. तर ते पण आत्मज्ञान पुस्तक प्रचंड सुंदर पुस्तक आहे, पण ते सतत सिगरेट प्यायचे. आता तुम्ही म्हणाला संत होते, सगळं वासना सुटली पाहिजे, घर सुटलं पाहिजे, हे सगळं सुटलं पाहिजे आपण म्हणतो, ह्यांची सिगरेट का सुटली प्रश्न पडतो ना आपल्याला असं. पण हे संत आहेत, ह्या संतत्व आपलं काही. पण म्हणून अंतर्मन, याचं मी का उदाहरण देतोय, हे अंतर्मन असं आहे. म्हणून संतांचं संतत्व पहा, बाकी ते काय करतात ते पाहू नका. असं म्हणजे इतक्या जवळ जाऊ नका की संतांचे दुर्गुण वाटतील आपल्याला, आणि इतके लांब जाऊ नका त्याचे गुण दिसणार नाही. हा म्हणजे इतकं जवळ जाऊ नका की त्यांचे दोष बघतो, कारण आपल्याला दोष बघायची सवय असते ना. म्हणजे स्वामी विवेकानंद एवढं ज्ञान त्यांच्या शिष्याने बघितलं नाही, एक सिगरेट पिताना बघितलं आणि ती पळून गेली. नुकसान कोणाचं झालं? तिचं नुकसान झालं. म्हणून अंतर्मन म्हणजे हा सगळा विषय का समजून घेतो आपण, हे अंतर्मन आपल्या असं आहे की ते आपल्याला शुद्ध करायचं असतं. आपल्याला शिवी द्यायची सवय आहे तर आपल्याला ते घालवायला लागते. एखाद्या माणसाला आता सिगरेट प्यायची सवय, तर ती सिगरेट प्यायची सवय त्याने घालवावी लागते. आणि गंमत सांगतो, म्हणजे आपले महाराजांकडे एकदा हे आले होते, कोण बरं ते खैरनार, आठवतं तुम्ही एकदा खैरनार आले, आणि त्यांनी त्यांनी अगदी त्यांच्यावर पोलीस ताफा वगैरे होता. आता आठवत इथे एकूणचा तो हॉल आपला ओसवाल हॉलला आले होते आणि भेटायला आले, महाराजांना भेटायला आले. आणि त्यावेळेला एकदम प्रसिद्ध झाले होते, एकदम कडक हे अधिकारी म्हणून. BMC मध्ये तोडमोड करून टाकली ना बरेच चुकीच्या गोष्टी बाजूला केल्या असं. आणि ते म्हणाले की सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका. तर महाराजांना आमच्याकडे कोण सिगरेट पित नाही, दारू पित ना, त्यांना खरं वाटलं. आणि त्यांच्या ते ढगे साहेबांच्या बाजूला बसले होते, आणि त्यांना ढगे साहेब खरोखर बघ तुमच्याकडे कोण पित नाही. ढगे साहेब हो म्हणाले, पण ढगे साहेब तंबाखू खात होते. गंमत सांगतो, म्हणजे बघा तुम्ही कसं आहे. आता ढगे साहेब किती वर्ष
म्हणजे ढगेसाहेबांना आपण आदरपूर्वक आदरच असावा, कारण इतकं ही संस्था जी जीवनविद्या मिशनच्या संस्थेचे सुरुवातीचे पाया म्हणजे जे जवळ असलेले जे लोक होते त्यांच्यामुळे ह्या जीवनविद्येला सतत सहाय्य झालं आणि जीवनविद्येला सदैव कदम. पण ढगेसाहेब वगैरे होतं त्या ढगेसाहेबांकडे एक पहिली गाडी होती ती जीवनविद्येच्या नामधारकाची म्हणजे ढगेसाहेबांची. त्या गाडीतून ते जायचे महाराजांकडे, ते गाडी घेऊन यायचे आणि त्यामुळे लोकांना आकर्षण, कारण त्यावेळेस गाड्या नव्हत्या. आता गाड्या भरपूर आहेत, गाड्या फार थोड्या आणि एकच आपल्या नामधारकांमध्ये म्हणजे आपल्या नामधारक सगळे गरीबच करे. हायफाय जीवनविद्याचे ठिकाणी हायफाय लोक नाहीत, गरीब लोक आपली मध्यमवर्गीय. तर त्यांना इतकी लाज वाटली ढगेसाहेबांना, अरे महाराज इतकी छाती ठोकपणे सांगतात आमच्याकडे कोण खात नाही. आणि त्या दिवशी त्यांनी तंबाखूची पुडी टाकून दिली. आता आपल्या सद्गुरूंना आपल्याबद्दल इतका कॉन्फिडन्स हे जेव्हा त्यांच्या अंतर्मनाला झोमलं त्या दिवशी त्यांची तंबाखू सुटली. मी तंबाखू सुटू शकत नाही वरचं काय नव्हतं, सुटली. म्हणजे इथे अंतर्मना शुद्धी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात. आता ते लहानपणात कधी ते खात होते तंबाखू, ते पण खात होते म्हणून तर त्यांनी तोंड तिकडे असायचे नाही. म्हणून ह्या अंतर्मनाची शुद्धी करण्यासाठी आपले दोष आपल्याला कळले पाहिजे. महत्वाचं म्हणजे हा अभ्यास का करायचा की मला माझ्या मनात वाईट विचार करण्याची सवय, नकारात्मक करण्याची सवय हे मला कळलं पाहिजे. आणि जेव्हा कोणीतरी तुम्हाला सांगितलं तरी ते कळलं पाहिजे, ते समजून घेताना कोणते म्हणाले नकारात्मक विचार आहे तरी ते तुम्हाला कळलं पाहिजे. मला आठवतं मी एकदा वाढदिवसात महाराजांना फोन केला होता आणि त्यांना म्हटलं वाढदिवसाच्या पण आमचं आयुष्य तुम्हाला प्राप्त हो, हे माझं जीवन तुम्हाला मिळू दे. ते एवढ्या लोकांचं तुमचं तेव्हा निगेटिव्ह बोलतो, असं निगेटिव्ह बोलायचं नाही. आपल्या जीवनाबद्दल आपण वाईट विचार करतो हे निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. आपण असं कधीच बोलायचं नाही. तुमचं भलं होते म्हटलं बरोबर, तुमचं पोट कल्याण, तुम्हाला तुमचं आयुष्य मोठं मिळावं हे म्हणणं बरोबर. पण आपलं आयुष्य कमी करायचं आणि तुमचं वाढवायचं हे काही तुझ्या हातात नाहीये. पण आपण नकारात्मक विचार करतो. आपले भाव कितीही जरी चांगले असले तरी तो नकारात्मक विचार आहे. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना समोराचं भरभरून त्याचं हे करा की त्याच्यासाठी सदिच्छा करा, पण आपलं काहीतरी कमी करायचं आणि मग त्याचं वाढवायचं हा जो विचार आपल्याकडे येतो तो नकारात्मक असतो. म्हणजे आपल्या ठिकाणी हे सगळं आपल्यालाही मिळालं पाहिजे, सर्वांना मिळालं पाहिजे. पण गेल्या वेळी मी सांगितलं की हा मी असा बॅलन्स झाला पाहिजे की माझं म्हणताना इतका टोकाला वाईट गोष्टीला जाता कामा नये, पण माझं म्हटलं पाहिजे सर्व सुखी झालं पाहिजे, मी सुखी झालो पाहिजे. हा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. सर्व सुखी झाले पाहिजे आणि मी पण सुखी झालो पाहिजे. पूर्वीच्या गोष्टीत कसं होतं, सर्वांचं भलं कारण स्वतःच त्यागवृत्ती ठेव, काही झालं तरी चालेल, म्हणजे तू उपाशी राहा आणि दुसऱ्याला जेवण दे, अशी गोष्ट. त्याला आदर्श म्हणतात, त्याला आदर्शाचा एक टोक म्हणतात. जीवनविद्येला आदर्शाचा टोक नाही मान्य, सुवर्ण म्हणते. आपणही सुखी व्हायचं आणि सर्वांनी सुखी व्हायचं. तू भूक लागली तर तुझी अर्धी भाकरी दे ना. कोणतरी आलं जवळ तर त्याला अर्ध तुला देऊ शकतो, नाही द्यायचं असेल तू जेवायचं त्यांनी जेवायचं असेल, दोघांनी अर्ध जेवा, दोघंही जगतील आणि दोघांनाही आनंद मिळेल. म्हणजे कसं जीवनाकडे पाहायचंय ते आपण पाहायला पाहिजे की अंतर्मनामध्ये आपल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आपल्यालाच कळतं. निरीक्षण परीक्षण हे आपण आपलं करायचंय. कसं करायचं, दिवसभराचं जे आपण करतो, जसं पिक्चर बघतो तसं आपण काय काय केलं ते बघत जायचं. आणि त्यावेळेला आपल्याला कळेल की इथे आपलं चुकतंय, इथे आपलं बरोबर आहे, इथे आपल्या ठिकाणी नकारात्मक विचार येतात, की इथे आपल्या ठिकाणी एखाद्याचा द्वेष येतो, मत्सर येतो. हे सगळ्या गोष्टी, असूया आणि मत्सर ही आपल्या 5वीला पुजलेली आहे. लहान मुलाकडे पण असूया असते. नेहमी सांगितलं की आई जर आपल्या मुलाला बरोबर दुसऱ्या मुलाला जवळ घेतलं तर त्या मुलाला आवडत नाही, ते तिथे रडतं पटकन. का तर ती असूया आहे, त्याला ती माझी आई आहे, त्याला कशाला घेतलं पाहिजे. त्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, पण ते रडणार. किंवा त्या मुलाच्या हाताला खेळणं खेचा, ऐकणार नाही आणि खेचून गेलं ते रडणार. कारण ते माझं खेळणं आहे ही सहज भावना तिकडे असते आणि त्यात ती अंतर्मन आपली इतकी घट्ट असते की आपण मोठे झाल्यावर तसेच असतो. माझं कोणी घेतलं हिरावून तर मला आवडत नाही आणि मग त्यासाठी तर कोर्ट कशाला चालू आहेत. कोर्टामध्ये आज सगळ्याकडे कसलं आहे, माझी प्रॉपर्टी आहे की माझं अमुक आहे, त्यासाठी माझं भांडण तंटे. हा सगळा जो प्रकार असतो तिथे आपल्याला म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी हे सगळं शास्त्र स्वतःसाठी वापरायचंय.
दुसऱ्यांना सांगण्यासाठी सांगू नका असं काही नाहीये, पण नुसतं सांगतो आपण आणि आपल्याकडे स्वतःकडे बघतच नाही. इथे माझ्या ठिकाणी काय चुका आहे, माझ्या ठिकाणी मी कसं पाहतोय जीवनाकडे, स्वतःकडे आपल्या ठिकाणी येणारा राग, आपल्या ठिकाणी येणारा द्वेष, हे किती आपल्याला वाटतं आपण कोणाला सांगत नाही, कोणाला कळत नाही, पण आपल्याला तर कळतात ना. हे आपल्याला कळतात म्हणजे कोणाला कळतात? स्थूल अंगाने बहिर्मनाला कळतात, पण आणखीन मागे गेलं तर त्या चैतन्य स्वरूपाला कळतात. मागून म्हणून मागे मागे जिथपर्यंत जात नाही आपण तोपर्यंत शुद्धीकरण होत नाही. म्हणून साधना जी आहे ती साधनेमध्ये बहिर्मन अंतर्मनाच्या मागे हे जे चैतन्य स्वरूप आहे तिथपर्यंत पोचायचं असतं. पण ते पोचायला त्या पद्धतीने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्या मागे मागे कसं जायचं हे समजून घ्यावं लागतं. म्हणून एका बाजूने अंतर्मन परमेश्वराशी जोडलेले आहे, म्हणजे ईश्वर परमेश्वर जे आपण म्हणतो तिथे जोडले, तर दुसऱ्या बाजूने ते बहिर्मनाशी जोडले. बहिर्मन दुसऱ्या बाजूने शरीराशी, शरीरातून ती जगाशी संबंधित आहे. म्हणून जगासंबंधित जे जे ज्ञान गोळा करतो ते अंतर्मनाच्या पॅटर्न प्रमाणे आपल्याकडनं त्याच्यावर प्रतिक्रिया निर्माण होतात. मग एखादा आपला जुना मित्र भेटला, नुसता बघितला आपला आनंद झाला का, की त्याच्याबद्दल असलेला आपलेपणा जो आपल्याकडे ते पाहून अंतर्मनामधली भावना उद्दीप्त, ती भावना उद्दीप होऊन बहिर्मनाच्या द्वारे आपण सगळं चांगलं चांगलं करायचा प्रयत्न करतो. पण दोन्ही अंगाने आपल्या ठिकाणी चांगले पण विचार येतात आणि वाईटही विचार येतात. आपलं अंतर्मन किती अशुद्ध आहे शुद्ध आहे समजून घ्यायचं असेल तर शांतपणे बसायचं आणि मनात येणारे विचार बघायचा प्रयत्न करा. विचार भरपूर येतात, कारण साधनेला बसा की श्वासाकडे पहा म्हटलं की विचार भरपूर यायला लागतात, आणि विचार भरपूर आले की त्या विचारात आपण कधी गुंतून जातो तेच कळते, श्वास राहतो बाजूला. आता इथे आजच मी ऑफिसमध्ये गेलो तर त्या दोघांना जे इंजिनियर होते, प्रेशर कामाचं ना, त्यामुळे मला झोपच लागत नाही. तर मी त्यांना म्हणालो होतो की आपल्याला एकदा कर्जतला जाऊन तिथे बसलं पाहिजे तुम्हाला लोकांना घेऊन, की कसं जीवनाकडे पाहिजे कळत नाही ना, सगळ्यांना ते ज्ञान नाही. तर ते म्हणाले कधी जाऊया आपण, कधी जाऊया म्हटलं तुम्ही ठरवा सगळ्यांना, आपण जितकी जास्ती लोक आहेत त्यांना घेऊन आपण कर्जतला जाऊ शकतो, सांगू शकतो त्यांच्या तुमच्यासाठी प्रोग्राम तयार करा. तर ते काय म्हणाले, आम्ही ओम ओम म्हणतो पण ओम ओम बोलताना मनात इतके विचार येतात, त्या विचारात अडकतो तर ओम बाजूला जातात, कारण त्यांना सद्गुरू नाही भेटले. म्हणजे त्यांनी त्याबद्दल कधी विचारच नाही केला जीवनाकडे, की आपण कसं पाहायचं जीवनाकडे. त्यांना पैसे कसे मिळवायचे माहिती आहे, काम कसं करायचं मिळायचं माहिती आहे, की कोण चढत असेल त्याला खाली पाडायचं कसं आहे ते माहिती आहे. पण आपलं मन स्थिर, मी त्यांना म्हणतो तुमचं मन स्थिर नाहीये, म्हणून तुम्हाला हे सगळं होतं. झोप लागत नाही, रात्री जागा आली की जागेच होत राहतात, मग त्यांना सगळे दिवसभराच्या कामाचेच विचार येतात. अंतर्मन जेव्हा ह्या अनिष्ट विचाराने भरलं जातं तेव्हा ते अस्थिर होतं, आणि म्हणून अंतर्मनातले विचार आपल्याला जितके कमी 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 करता येतील ते करता आलं पाहिजे. आणि त्यासाठीच आपण श्वासाकडे पाहायला शिकवतो. श्वासाकडे पाहताना नुसतं पाहत राहा असं सांगत असतो, आणि ते श्वासाकडे पाहताना आपल्या मनामध्ये अनेक विचार येणारच. विचार येणार नाही असं कोणाला, ज्या लोक म्हणतात नाही विचार आला त्यांना तो कळला नाही विचाराला म्हणून, कारण ते आतून येत असताना तिथे लक्ष नसतं जास्त. पण जर तिथे श्वासाकडे पाहता पाहता जर श्वासाकडे सगळं लक्ष असेल तर ते विचार येतात ते कळायला लागतं. आणि जे हे विचार येतात कळायला लागलं की त्या विचारांकडे बघायचं नाही, परत श्वासाकडेच बघायचं. विचार येतात हे कळतं, अगदी चांगले असतील वाईट असतील दिवसभराचे कधी आयुष्यातले काही काही असेल ते सगळे विचार येणार, आणि हे विचार येतात त्यात आपण फक्त श्वासाकडे पाहायला लागलो तर काय होतं, विचार येतात आणि बाहेर पडतात. महत्वाचं आहे ते, जितके विचार आतमध्ये ते जितके बाहेर पडतील तितकं आपलं अंतर्मन शुद्ध झालं, रिकामं झालं. जितकं रिकामं होईल तितकं ते निवांत होतं. म्हणून आपल्या मनातले अनिष्ट विचार किंवा इष्ट विचार जर बाजूला करायचे असतील त्याला हा एकच मार्ग आहे की नुसतं शांतपणे बघत बसा 20 मिनिटं 25 मिनिटं, की आता त्याच्या मागे आणखी प्रगती कशी करते त्याच्या आणखी पुढच्या स्टेप्स आहेत. पण पहिली ही स्टेपच कळली पाहिजे की नुसतं श्वासाकडेच पाहायचं. आणि नुसतं श्वासाकडे श्वास कळतो आपल्याला, सुरुवातीला काही लोकांना कळत नाही, तेव्हा मला कळतच नाही म्हणतात, कारण तो श्वास येतो जातो कळतच नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो जोराने दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. कारण जितका दीर्घ श्वास थोडा वेळ करू शकतो, जास्त वेळ दीर्घ श्वास घेऊ शकत नाही, दमायला होतं. पण जन्माला आल्यापासून आपण श्वास घेतो म्हणून कधी दमलोय का श्वास घेऊन?
तर सहज असतं ते जमत नाही, पण मुद्दाम घ्यायला लागलं की जमतो. पण थोडा वेळ घ्यायचा आणि मग नुसता जसा श्वास आहे तसा त्याला पाहायचा असतो आणि त्या श्वासाकडेच फक्त बघत बसायचं असतं. श्वासाकडे बघत असतं म्हणजे श्वास येतो जातो तेच बघायचं. जर का रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. मग ते बघत असताना त्याच्या मागचं जो शास्त्र ते लक्षात घ्या. तिथे पाहत असताना आतून अनेक विचार निर्माण व्हायला लागतात, कसले कसले ते विचार यायला लागतात. तिथे विचाराकडे पाहायचंच नाहीये, तिथे आपण निश्चयच करायचा, मला फक्त श्वास पाहायचा आहे. विचार येऊ देत, येतात आणि जात आहेत. हे येतात आणि जातात जे बाहेर पडायला लागले ते पडत पडत जातील आणि थोडा आपोआप विचार कमी झाल्याचं कळेल. आणि ज्यावेळेस विचार कमी झाले त्यावेळेस आपण एकदम शांत झालं पाहिजे. ही प्रक्रिया आहे, ही श्वासस्मरणामध्ये आपल्याला साधता येतं. आता इथे नामावर श्वास घेता येतो, स्वरूपाच्या अधिष्ठानावर श्वास घेता येतो, या पुढच्या स्टेप्स आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला जास्त खोल जाण्यापेक्षा मनातले विचारच कमी करायचे, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला आपण अस्थिर असतो किंवा आपल्याला काहीतरी दुःख असतं किंवा अनेक अस्थिर म्हणजे उगीच चिंता लागलेली असते, काहीतरी लागलेलं असतं, तर त्याने मला तोच प्रश्न विचारला, तर तुम्ही हे श्वासाकडे म्हणता तर ही चिंता बिंता मला लागते ते निघून जाईल का? पण नाही निघून जाणार. म्हटलं परिस्थिती तशीच राहील, तिथे काही चमत्कार घडत नाही. पण त्या परिस्थितीला समोर कसं जायचं त्यासाठी मन तयार होतं. परमेश्वराकडे तू चांगलं परिस्थिती दे मागायचं नसतं, तर परिस्थिती कशी येऊ त्याला सामर्थ्य, त्याला तोंड देणारं मन समर्थशाली दे होईल, असं बलशाली मन दे, हे मागायचं असतं. कळलं? मागायचं काय की आपल्याला आपलं मन खंबीर झालं पाहिजे आणि खंबीर झालेलं मन परिस्थिती कशी येऊ त्या परिस्थितीला तोंड देतं. पण जर परिस्थितीला तोंड देणार आपलं मन नसेल तर आपण अस्थिर होतो, मग निराशा असते, चिंता असते. काही लोकांच्या डोक्यात सतत चिंतेची काळजी आटे पडलेले असतात ना, ते आपण म्हणतो त्याचा चेहरा दुर्मुखलेला दिसतो, काहीतरी त्याला चिंता आहे, काळजी. कारण का? तो विचारात गुंतलेला असतो. आपल्याला आपले जर विचार बाजूला करायचे असतील तर चांगले किंवा वाईट ह्याचा विचारच करू नका. फक्त ते मन रिकामं करण्याची प्रोसेस शिकून घ्या की ते श्वासाकडे पाहत राहा आणि श्वासाकडे पाहता 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 हळूहळू तुम्हाला ही टेक्निक आपोआप जमेल. सुरुवातीला विचारात गेलो कळेल, सुरुवातीला हे जमलं नाही कळेल, परत बसा. हे करता 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 एक वेळ अशी येईल की तुम्हाला श्वास चांगला कळतोय, श्वासाकडे सगळं लक्ष लागलेलं आहे, आतून येणारे विचार ते बाहेर पडतं हे कळतं. आणि बाहेर गेल्यानंतर काही वेळानं तुमचं मन अतिशय शांत झालेलं असेल, हाही अनुभव असतो. आणि हा अनुभव ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की इथे ह्या साधनेतून आपल्याला पुढे प्रगती साधता येते. म्हणून साधना ही मनाला स्थिर करणारी असते, मनाचं स्वच्छता करणार असते ती साधना. म्हणून कल्पना कसलीच करायची, जे खरं आहे ते पहा. साधनेमध्ये कल्पना नाही करायची आहे, जे आपल्याला अनुभवाला येतं तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे श्वास येतो जातो हा आपला अनुभव आहे, ते कल्पना नाही. श्वास आला, श्वास गेला, जरी आपण सूचना ऐकली तरी खरोखर आपण श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो हेच कळत असतं. आणि त्यामुळे ती अनुभव असतो आपल्याला. आणि तो अनुभवात राहण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे. जेव्हा श्वास येतो आणि श्वास जातो, श्वास अत्यंत सूक्ष्म आहे, कळत पण नाही. पण जेव्हा आपण नाकपुडीतून श्वास बाहेर आतमध्ये येतो त्यावेळेला तिथे जितकं आपलं लक्ष त्याच्याकडे लागायला लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपलं मन स्वच्छ होतं. आता तुम्हाला आता एक दिवसात मन स्वच्छ होतं झालं का? नाही. तुम्ही कचरा रोज घरचा काढता की नाही? परत धूळ आलेलीच असते. तुम्ही एवढं स्वच्छ केलं दुसऱ्या दिवशी फक्त धूळ असतेच आपल्या घरात. अंतर्मनामध्ये पण तसेच असतं. स्वच्छ करा, त्या दिवशी वाटा बरं वाटलं दुसऱ्या दिवशी बसा, दुसऱ्या दिवशी परत विचार बाहेर पडता नाही. म्हणून एका दिवसाचं ते काम नाहीये, ते रोज केलं पाहिजे आणि रोज नित्य नेमाने करायचं. अमुक एक वेळेला बसला की ते मन स्वच्छ करण्याची आपली प्रक्रिया चालू करायची की ते श्वासाकडे पहा, श्वासाकडे पहा, श्वासाकडे पहा. आणि हे मन तिथे शांत होतं आणि मग त्यावेळेला कळतं की आपल्याला कोण निगेटिव्ह बोलायला लगेच आवडत नाही. बघा तुम्हाला जर ते ज्या वेळेला ह्या पद्धतीने पाहायला लागलं की एखादा माणूस निगेटिव्ह बोलतो आणि एखादा माणूस पॉझिटिव्ह बोलतो. आता घडलेली गोष्ट सांगतो. आम्ही ज्यावेळेला सद्गुरूंचे ते टीव्हीवर कार्यक्रम व्हायचे सोमवारी सुदेश भोसले साहेबांच्या त्या स्टुडिओमध्ये तिथे आम्ही जमायचं. तर सुदेश भोसले साहेब एकदा भेटायला आले खाली महाराजांना आणि बिचाराने आपली कन्सेशनमध्ये द्यायचे आपल्यासाठी ते सगळं स्टुडिओ त्यांचा त्याचा महाल असतो
पण तेच कन्सेशनमध्ये देत होते. तर ते आले आणि त्यांनी गाणं गाऊन दाखवलं. ते चांगले गायक आहेत आणि सगळे गाऊ शकतात सगळ्या आवाजात. सुख के सब साथी, काय दुःख सुख में के सब साथी दुःख में नको. हे जे गाणं आहे ना, सुंदर गाणं. महाराज म्हणतो हो, ते गेल्यानंतर मला म्हणतात निगेटिव्ह आहे ना खूप. महाराजांना ते दुःखाच्या सगळे दुःख असं आहे, दुःखच असं आहे, ह्या गोष्टी आवडायच्या नाहीत. कारण आणि हेच कळलं पाहिजे, इतकं आपलं मन स्वच्छ होतं तर समोरचा माणूस जर निगेटिव्ह बोलत असेल तर तुम्हाला ते सहन होत नाही. आता सहन करायला शिकलं पाहिजे. परत सहन होत नाही म्हणून असं नाहीये, सहन होत नाही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह करायचं नाही, आपल्याला कळतं. पण हे जे निगेटिव्हिटी जी आहे आपल्याकडे, नकारात्मकता ही आपल्या लहानपणापासून संस्कारित झालेली आहे. कोणतीही गोष्ट नकारात्मक वाटली तर ती बाजूला झाली पाहिजे, हे परत आपण स्वतःला सांगत राहतो की हे आपलं काम नाही, हा आपला विचार नाही. कारण हे अंतर्मन एकाने कोणाशी जोडलेलं आहे? परमेश्वराशी. म्हणजे परमेश्वर आणि आपण खूप काही वेगळे नाहीये. परमेश्वरी शक्ती म्हणजे दिव्य शक्ती आहे आणि ही दिव्य शक्ती ह्या अंतर्मनाशी जोडली गेली आणि तिथून सगळ्या शक्तीचा प्रवाह आपल्याला मिळत असल्यामुळे ह्या अंतर्मनाचं जोपर्यंत शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आणि म्हणून आपण देवाचे आहोत, देवाचे आहोत आपण प्रत्येक जण. म्हणून देवाचे म्हणजे दिव्य स्वरूपाचे आहोत हा भाव आपल्याकडे तिथे असला पाहिजे. म्हणून इथे कोणाबद्दल अनिष्ट चिंतन आलं, कोणाचं वाईट व्हावं असं इच्छा येते कधी कधी. कोणतरी असं वेळा आपला बोलायला लागले आपला राग होतो ना. महाराज नेहमी म्हणायचे ना, गणपतीला सगळे गाराणे कसे करायचे, हा पुढच्या गणपती पाहता कामा नये, पुढच्या गणपतीला हा दिसता कामा नये. आणि मग बाकीचे पण म्हणायचे होय महाराज. महाराज म्हणजे कसे मागतात हे लोक. आता गणपती दिवसा पण म्हणतात, महाराजांनी किती वेळा असं आपल्याला सांगितलं तरी पण तुम्हाला जर समजा एखाद्याने काहीतरी वेडवाकडं बोलले काहीतरी आलं तर आपल्या मनात म्हणा येतं ना, ह्याला काहीतरी शिकवलं पाहिजे, काहीतरी असं मनात येतं. आणि परत जीवनतेचा विचार होतो असं बोलायचं नाही. मग आपण काय निसर्ग नियमाप्रमाणे त्याचं काय व्हायचं होते. म्हणजे तुला त्याचं चांगलं व्हावं असं वाटतच नाही. तुम्ही म्हणता एखाद्याचं चांगलं व्हावं वाटलं पण त्याचं चांगलं होईल का असा पण प्रश्न आहे. त्याचं चांगलं होईल का न होईल माहीत नाही, पण तुझं चांगलं होणार 100%. लक्षात घ्या, खरा परमार्थ हा आपला स्वार्थ साधण्यात परमार्थ आहे. स्वार्थ म्हणजे काय? आपल्याला सुधारायचा आपला स्वार्थ आहे. अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे हा आपला स्वार्थ आहे आणि तोच खरा परमार्थ आहे. म्हणून मी सुखी झालं पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. माझं काय झालं तर चालेल, तू सुखी हो असं काहीतरी बऱ्याच लोकांचे तसे आशीर्वाद देण्याची पद्धत आहे, ती पण बरोबर नाही, ती नकारात्मक आहे. म्हणून आपल्या मनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. लहान मुलांशी बोलताना सुद्धा नकारात्मक गोष्ट बोलता कामा नाही. तुला हे जमणार नाही अजिबात बोलायचं नाही. तुला हे जमू शकतं हेच सांगता आलं पाहिजे. आपण काय करतो, नाही तुला हे जमणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या आई वडिलांना असं सांगितलं आणि मग आपण पण मोठे झालं की आपलं जमणार नाही म्हणतो. असं होतं ना बऱ्याच वेळा. म्हणजे हे अनेक नकारात्मक गोष्टी ज्या आहेत, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहे, पण जर ती व्यवस्थित अभ्यास पूर्ण केली तर. प्रयत्न हे आपल्याला केलेच पाहिजे. आपोआप कोणता चमत्कार आपल्या जीवनात घडवायचा असेल तर प्रयत्न करायला पाहिजे. आपोआप चमत्कार घडत नाही हे नेहमी लक्षात येतं. अंतर्मन हे अत्यंत शक्तिशाली आहे. प्रत्येकाचं अंतर्मन शक्तिशाली आहे. असं नाही की ते असं थातून मातून केल्यानं जातं. तर हे अत्यंत शक्तिशाली असलेलं अंतर्मन आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आपण सांभाळत नाही. आपल्याला सांभाळता आलं पाहिजे म्हणजे बैल मनाला सांभाळता पाहिजे. आता बैल मनाला कधी सांभाळता येईल? बैल मनामध्ये हे ज्ञान प्रगट होईल तेव्हा. बैल मनामध्ये आता बैल मनाचं ज्ञान कधी प्रगट होईल? त्याचा सद्गुरूशी संबंध येईल तेव्हा. लक्षात घ्या. आपोआप तुमच्याकडे आपोआप तुम्ही सगळे शाणे होणार आहेत का? तिथे सद्गुरू किंवा संत महात्मे असतात, ते जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की त्यांच्या विचाराच्या प्रभावात तुम्ही आला तर आपण हे सगळे थोडे तरी सुधारलेले आहोत ना. अगदीच का वाईट बिघडलेलं नाही. आपल्याला वाटतं आपण प्रार्थना म्हणतो, भलं होते भलं होते, तोंडांतरी म्हणतो ना. महाराज नेहमी म्हणतो तोंडांतरी म्हण. आणि त्यावेळेला काय गोष्ट सांगायची? कोळणीची गोष्ट सांगायची. कोणती?
इंदिरा गांधीचं ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यांनी गरिबी हटावा असा सगळा नारा दिला होता. सगळ्या बाजारातल्या कोळणी होत्या, म्हणजे माझे मित्र फिश घ्यायला गेले होते त्यावेळेची गोष्ट सांगतात. तर सगळ्याजण म्हणतात इंदिरा गांधीला मत द्यायचंय, ती गरिबी हटाव म्हणते, ती गरिबी हटाव म्हणते. तर तो मित्र विनोदाने म्हटलं, अरे तिने गरिबी हटवली काय, तुमची गरिबी हटवायला बसली आहे का? ती म्हणाली, दादा कोण गरिबी हटाव बोलत, ती बोलते तरी ना. म्हणून तिला भरघोस मताने निवडून आली. आपणही सगळ्यांचं भलं उदे भलं उदे भलं उदे म्हणा ना, होईल त्या होईल, पण आपलं मत शुद्धीकरण होईल. लक्षात ठेवा, अंतर्मन शुद्धी करण्यासाठी समोरच्याचं भलं व्हावं हाच इच्छा असली पाहिजे. तो किती वाईट वागू देत, अगदी आपला म्हणतो भावाभावांमध्ये भांडण तंटे असं तेव्हा वाटतं ना आपला कसला अभाव, त्याचं भलं होते म्हणा, बाकी त्याला सोडून द्या, त्याच्याकडे तिथे अडकत बसू नका. म्हणून प्रत्येकाबद्दल व्यक्ती जेव्हा समोर येत असतात त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जर अनिष्ट चिंतन असेल तर ते आपल्या अंतर्मनाचं अशुद्धीकरण करतं. दुसऱ्याबद्दल वाईट बोललं ते आपलं अंतर्मन अशुद्ध, म्हणजे सगळं नुकसान कोणाचं होतं, आपलं होतं. म्हणून तो किती कसाही वाईट वागू देत, त्याचं कर्म त्याच्याकडे आहे, पण आपल्याला मात्र मनात मात्र सतत विचार धरा ह्याचं भलंच होते आणि भलंच झालं पाहिजे, तो सुखीच झाला पाहिजे हे मनात सतत म्हणत राहा. आणि हे मनापासून जेव्हा म्हणायला लागतात तर पहिलं गोष्ट होते ते आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. म्हणून प्रार्थना म्हणून जग सुखी होणार का, आपण ते प्रश्न विचारला आहे. हे जग सुखी व्हावे म्हणून गाणं यायचं, त्यावर पण जग सुखी होणार का? महाराज म्हणाले जग सुखी होईल तर होईल, पण आधी तू तरी सुखी हो. तू जेव्हा दुसऱ्यांबद्दल सुखाचा विचार करशील तेव्हा तुझ्या अंतर्मनामध्ये सुखाचे विचार यायला लागतात. म्हणून जाणीवपूर्वक सर्व सुखी होऊ दे, सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, हे जाणीवपूर्वक म्हणत राहा. हे जाणीवपूर्वक जितकं म्हणणं जातो तितकं अंतर्मनामधल्या सगळ्या ह्या सगळ्या शक्ती देवता आहेत अंतर्मनामध्ये, ज्या विकार रूपाने पण प्रकट होतात आणि ज्या गुणरूपाने पण प्रकट होतात, दोन्ही बाजू तिथेच आहे. तर जितकं आपण चांगले चांगले विचार अंतर्मनात पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तितकं ते त्याप्रमाणे अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. आणि हे ज्ञान आपल्याला संत संगतीमध्ये मिळतं. सत्संगत म्हणजे सत्स्वरूपातून आलेल्या विचारांची संगत. सत्संगत माणसाची संगत म्हणत नाही. जिथे जिथे सत विचार सत्स्वरूपाचे विचार येतात त्या सत्स्वरूपाच्या विचारातून आपण विचार करायला लागतो तेव्हा ती सत्संगत असते, नाहीतर ती सत्संगत नसते. ना तर आपण जमतो ना बऱ्याच वेळेला, आणि जमल्यानंतर काय करतो, ही साडी कुठून आणली, हरिपण झालं, सगळं झालं ना, लगेच मग साडी कुठून आणली, हे कुठून आलं, ते कुठून आलं, तेच विचार अडकतो. कुठे आपलं लक्ष असतं परत, म्हणजे तिथे सत्संगत झालेलीच नाही. सत्संग म्हणजे हा देवत्वाचा जो विचार आहे तो सतत आपल्याकडे असला पाहिजे, कारण त्याच्यातच अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे. म्हणून नामस्मरण करा याचा अर्थच आहे अंतर्मनाचं शुद्धीकरण करा. नाम म्हणजे देवाचं नाम, म्हणजे देवत्वाचा भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे. कोणतंही नाम घ्या, नामाला दुसरा अर्थ एकच, नाम म्हणजे आपण चैतन्य स्वरूप आहोत हा त्या नामस्मरणाचा अर्थ आहे, दुसरा काहीच अर्थ नाही. मग तुम्ही राम बोला, विठ्ठल म्हणा, काही म्हणा, आणि तुम्ही नुसतं विचार केला की आपलं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे, तिथे तुमच्या ठिकाणी तो चैतन्य भाव जर यायला लागेल हळूहळू रोज म्हणता म्हणता, त्यामुळे आपोआप तिथे अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. म्हणून अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी या युक्त्या आपल्याला सतत वापरता आल्या पाहिजेत. त्याच्यातूनच बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. अंतर्मनाकडे प्रचंड शक्ती आहे, बहिर्मन एवढंच आहे. बहिर्मन खूप मोठं नाही, पण त्या अंतर्मनाला वळवण्याचं सामर्थ्य बहिर्मनामध्ये आहे. म्हणजे वळवण्याचं म्हणजे बिघडवू पण शकतं किंवा सुधारूही शकतं, दोन्ही आहे. बिघडतं लवकर, कारण अंतर्मनाला वाईट गोष्टी पकडण्याची फार वाईट सवय आहे. चांगली गोष्ट आपण शिवी बघा, लहान मुलाकडे शिव्या द्या पटकन पकडायची, आणि ओवी म्हणा नाही पकडत, कारण अंतर्मन. आता लहान मुलाचं मन आपण शुद्ध आहे पण तरी पण तसं होतं. म्हणून इथे सतत सत्संगतीमध्ये राहणं म्हणजे सत्स्वरूपाच्या विचारात राहणं, तिथे सद्गुरूंचं ज्ञानाचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं. म्हणून ग्रंथाचं वाचन करा असं जे सांगितलं, वाचन का, चिंतन करा. नुसतं वाचत वाचत जाऊन हुकमपट्टी करायची नसते. सद्गुरूंना अगदी पॅराग्राफ एक वाचायला सद्गुरूंना काय सांगितलंय आणि ते कोणासाठी सांगितलं, माझ्यासाठी सांगितलं.
मी स्वतःसाठी विचार करा, लोकांना सांगण्यासाठी नाही. मला सुधारायचं आहे म्हणून ह्या स्वार्थातून जे जे वाचाल, जे जे ऐकाल, तिथे हे अंतर्मन शुद्धीकरण झालं पाहिजे. हा सर्वात मोठा स्वार्थ आपल्याला साधायचा आहे. आणि मग हे शास्त्र आपल्याला कळतं की हे सतत ज्ञान जे आहे ते ज्ञान संगतीतून येतं. ज्याच्याशी संगत आहे, जगाशी संबंध, जे आपल्या जवळ आहे त्यांच्याच त्या संगतीतून आपल्याला ज्ञान येत असतं. म्हणून ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो तेच विचार आपल्या अंतर्मनात जातात. तुम्हाला आवडो की न आवडो, तुम्ही जर पिक्चर बघणाऱ्या गोष्टी सांगणारे लोक आहेत त्यांच्यात बसा, ते सगळ्या पिक्चरच्या गोष्टी आहे पण तुम्हाला अंतर्मनात ते कधी गेले तर पत्ता लागत नाही. त्याचप्रमाणे जर भूताखेताच्या गोष्टी सांगत बसा बघा, रात्री बरोबर आवाज यायला लागतो दरवाजाचा, कर 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 कर, अरे बापरे कुठे आला. हे सगळं अंतर्मनात आहे. म्हणून चांगल्याच लोकांच्या संगतीत राहा. लोकांबद्दल, सर्वांबद्दल जितकं चांगलं बोलता इतकं भरभरून बोला. मनापासून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं या शुभेच्छा देत राहा. आणि जितकं हे जे आपण करत राहू तितकं आपलं अंतर्मन शुद्ध होतं. आणि म्हणून बहिर्मन अंतर्मन शास्त्र हे प्रॅक्टिकली समजून घ्या. नुसतं शास्त्र कळलं आणि समजलं इथे अडकू नका. आपण असे वागतो का, स्वतःला प्रश्न कर, मी असा वागतोय का, या पद्धतीने माझ्याकडे ज्ञान मला मिळालं का, या ज्ञानातून मी वागतोय का, की इथे मला परत राग येतोय, द्वेष येतोय, तर माझ्याकडे ते अजून अंतर्मन अशुद्ध आहे. स्वतःला सांगत राहा की इथे तुला शुद्ध व्हायचं. म्हणून एखाद्याला सिगरेट प्यायची सवय असेल तर ती सुटलीच पाहिजे. दारू प्यायची वेळ तर सुटली. आता कामत साहेब रात्री दारू प्यायचे, सद्गुरूंचं एक प्रवचन ऐकलं आणि त्या भल्या म्हणतात दारू सुटली त्यांची. हा, कामत साहेबांचं उदाहरण आहे आपल्यासमोर. जेव्हा बहिर्मनाने निश्चय केला तर माणूस सुधारू शकतो. बहिर्मन निश्चय केला तर त्याच्या आपला अनिष्ट विचार सोडू शकतो. की एका नुसत्या त्या खेळण्याने विचारलं आणि ह्यांची तंबाखू सुटली की नाही डगे साहेबांची, त्यांना कोणी सांगायला गेलं नाही. त्यांना कोण विचार, मोठा माणूस कोण त्यांना बोलणार, घाबरत होते, त्यांना लांबच राहिलेले बरे ना. खूप चांगला माणूस पण घाबरायचे, कसे पण काय बोलून द्यायचे, सगळ्यांच्यासमोर बोलून टाकायचे काय पण. आणि त्यामुळे हे सगळं आपलं आहे ते आपल्याला हे सुधारता येतं आणि आपण आपला विकास साधू शकतो. हे महत्वाचं होतं. म्हणजे शास्त्र समजलं की त्याप्रमाणे आता प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न. म्हणून श्वासाकडे लक्ष द्यायचा अभ्यास करा. गेल्या मंगळवारी सांगितलं, आधीच्या मंगळवारी सांगितलेलं आहे की हा अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतःहून सांगणार नाही की आम्ही अभ्यास केला तोपर्यंत मी काय म्हणणार नाही. बरं, त्यासाठी माझा कसलाच आग्रह नाही. बरं, आमच्या टाळ्या वाजवा. एक तास बसणं हे सोपं नाही, पण त्याच्यातूनच आपलं शुद्धीकरण होतं, लक्षात ठेवा. आणि मग दिवसभरात तुम्ही ज्या संगतीत राहतात त्याच्यातून शुद्धी. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगल्या गोष्टी ऐका, चांगल्या गोष्टी बघा. नाहीतर मोबाईलवर आपण जे सरळ बघतो त्यात चांगलं का बघितलं तर बरं, वाईट पण भरपूर आणि चांगलं पण भरपूर आहे. मोबाईलवर रील बघतो ना, किती वेळ जातो माहीत पण नाही पडत. 1 तास 1.5 तास जातो. म्हणून जास्त खरं म्हणजे बघू नये, पण बघितलं तर आपल्याला उद्देश पाहिजे, मला एवढंच बघायचं आहे आणि टाइम लावून बघा. आता रोज बघा, सगळे जर मित्रमंडळी बसलेली बघतो ना आपण पुढे, सगळी मुलं तरुण आहेत, काय करतात, मोबाईल. त्यांचं लक्ष खाली येतं तर गप्पा कुठे मारतात. सत्संगत नसतोच त्यांना, त्यांची संगत मोबाईल. कळलं ना. अशी सगळीकडे आपण पाहतो. त्यामुळे ह्या गोष्टीतून आपल्याला अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे प्रॅक्टिकल करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पहिलं श्वासाकडे लक्ष देऊन श्वासावरती आपले विचार, अनिष्ट विचार बाहेर जाऊन मन रिकामं करण्याचा एक अभ्यास करायचा. रात्री झोपण्यापूर्वी जितकं कराल तितके तुम्ही लवकर चांगले गाढ झोपी जाल. झोपेमध्ये कसले वाईट स्पीड स्वप्न पडणार नाहीत, आनंदाने झोपी जाल आणि मग म्हणाल की बरोबर बरोबर हेच केलं पाहिजे. मग हा अनुभव ज्याला मिळेल तेव्हा तुम्ही येऊन मला सांगा आणि तो अभ्यास प्रत्येकाने करावा. कारण सद्गुरूंची ती इच्छा आहे, तुमची इच्छा असो की नसो. जग सुखी व्हावं ही इच्छा कोणाची आहे, सद्गुरू पाहिजे कोणाची. तर त्यासाठी थोडी तरी मदत करा. म्हणून सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात थंड राहू दे.
सद्गुरुनाथ महाराज की जय.